सो गाईज मी तुम्हाला प्रॉमिस केलेलं की कॉलेजला जायचा व्लॉग मी नेक्स्ट व्हिडिओ टाकेल, बट मी व्हिडिओ काढायचा विसरले. सो आज आपण माझ्या कॉलेजचा व्लॉग करूया आणि बघूया की DY पाटील कॉलेज कसं आहे. तर निघूया कॉलेजसाठी. अँड लाईट्स ऑफ करून जा, बिजली वाचवा. किचनची सुद्धा लाईट ऑफ करू. अँड वी आर ऑल सेट टू गो. सो लॉक लावून झालेला आहे गाईज, तर आता आपण कॉलेजला निघू शकतो. तर हा सुंदर सुंदर रस्ता आणि माझे सुंदर सुंदर पाय आम्ही निघालो आहोत कॉलेजकडे. तुम्ही बघू शकता हे आहे DY पाटीलचं मेडिकल कॅम्पस. आतून तुम्हाला थोडंसं दाखवून देते. सो खूप चालत जावं लागतं गाईज, अजून खूप दूर आहे. अँड मध्येच पाऊस सुरू झाला. बघूच शकता तुम्ही, पाऊस सगळीकडे सुरू आहे. टिप 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 पाणी बरसा. अँड मी आत्ताच थकली, अजून मला खूप चालत पुढे जायचं आहे. आपण आता कॉलेजच्या खूप जवळ पोहोचलेलो आहे असं मी म्हणू शकते. अजून थोडं पुढे चालत जायचं आहे. ही गेट आहे गाईज, कॉलेजचं सुरू होतं इथून. यू कॅन सी आय एम गोइंग देअर. गोइंग. इथे गाड्यांचा बाजार लागला गाईज. 1 लाखात कुठलीही गाडी घेऊ शकता. आणि जवळजवळ 2-3 किलोमीटर चालून आल्यानंतर आपण माझ्या कॉलेजमध्ये पोचलो आहोत. हे आहे DY पाटील कॉलेज गाईज. सो फायनली आपण कॉलेजमध्ये पोहोचलो आहोत. 301 जात क्लासरूम. तर ही आमची क्लासरूम आहे जिथे आम्ही सगळे बसलेलो होतो. आज खूप कमी जणं होते अँड लेक्चर्समध्ये मी जास्त रेकॉर्ड नाही करू शकले. सो ही एकच व्हिडिओ मी रेकॉर्ड केलेली आहे आणि तसंच आमचं कॉलेज संपूनही गेलं. आज जास्त काही व्हिडिओज कॅप्चर नाही करू शकले, पण जे काही व्हिडिओज कॅप्चर केला आहे त्याने ब्लॉगमध्ये फीचर केला आहे. आणि अशा या प्रकारे आजचा दिवस संपलेला आहे गाईज. आणि मी घराकडे निघाली आहे. अँड 3 दिवसांसाठी आमची मेसवाली आंटी नाही आहे. सो सकाळी तर आम्ही चिवडाच खाल्ला, त्याचा व्हिडिओ काढायचा राहिला आहे. पण आता मी जाताना खायला काहीतरी घेणार आहे, कारण खूप भूक लागली सकाळपासून. जस्ट चिवडा लाडवा आहे. सो आता बघू रस्त्यात काय भेटतं आणि तुम्हाला नक्की दाखवेल मी काय खाल्लं. तर मी पोचली आता जेवणाला. तुम्हाला मी साधी आपण पाणीपुरी खाल्ली, पण गाईज नाशिकची पाणीपुरी ती नाशिकची पाणीपुरी असते. तर तोंडाचा आणि माझा मूड खराब करून मी आता वरती खाल्ली. बघू रात्री कुठे जेवायला जायचा प्लॅन तर रूममेटसोबत. स्टेडियम तुम्हाला नक्कीच कळवेल.